अस्सलाम अलैकुम नाजरीन, नांदेड़ न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। नांदेड़ शहर के ज़िला कलेक्टर ऑफिस निवेदन भवन के सामने दिव्यांगों की मुख्तलिफ तंजीमों और लीडर राहुल साल्वे ने मुख्तलिफ मुतालबात को लेकर जवाब दो आंदोलन किया। आंदोलन किन मुतालबात को लेकर किया गया, उनका क्या कहना है, देखिए। इस मौके पर बड़ी तादाद में दिव्यांग मौजूद थे। दिव्यांग होने का गम नहीं, हम किसी से कम नहीं। दिव्यांग होने का गम नहीं, हम किसी से कम नहीं। 5% राखीव निधी आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। मैं अफरोज एक दिव्यांग हूँ और मुझे बहुत परेशानी हो रही है। सरकार हर चीज के वास्ते एक दिन निकालिए। आज हमारा दिन निकले वाला है, लेकिन हमारा दिन किधर है? हमारा हक नहीं, कोई नहीं, पैसे नहीं, हमारा लोन नहीं, कुछ नहीं। हमको कुछ तो करके देना, हमारे लिए कुछ तो फायदा उठाना। सब सरकारी अपनी पेमेंट टाइम पे लेते और हमारी पेमेंट कहाँ गई? हमारा हक किधर गया? हमको कुछ है कि नहीं सरकार से मिले वाला भी? हम सरकार है कि नहीं? वोट देने के वास्ते है कि हम सिर्फ हमारे लिए कोई फायदा कुछ हासिल है कि नहीं? बिल्कुल नहीं, हमारे लिए कोई फायदे नहीं। राशन कार्ड का नहीं बोले तो उसको नहीं आ रहे, महीने के पैसे नहीं। कितनी परेशानी है हमारी आज। हम किसको बोलना? हम सरकार को बोले तो सरकार हमारा दिन निकाली, हमारा दिन दे रही, लेकिन हमारा हक नहीं दे रही। हमको हक होना, किसी के जेब से नहीं होना। हमको हमारा हक होना, हम हमारा हक लेंगे, हम मोर्चा निकालेंगे। आज सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचं कारण म्हणजे आज सेवा हक्क दिन आहे। सेवा हक्क दिन हा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन मध्ये मोठा उत्साह साजरा करत आहे आणि समस्त जनतेची दिशाभूल करत आहे। आज दिव्यांगांना या जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा नियोजन भवन मध्ये मोर्चा काढण्याचं कारण म्हणजे दिव्यांगांचा सुधारित कायदा 2016 RPWD ऍक्ट याची अंमलबजावणी झालेली नाही। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं मानधन गत 4-5 महिन्यापासून मिळालेले नाही आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांकडला राखीव निधी दिव्यांगाचा 5% निधी खर्च झालेला नाही आहे। आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतला दिव्यांगाचा 30 लाख रुपये दरवर्षीचा हा निधी अखर्चित आहे। खासदार महोदयाकडला MP लॅड्स मधला 30 लाख रुपये दरवर्षीचा निधी हा अखर्चित आहे। दिव्यांगासाठी कुठल्याच समित्यामध्ये दिव्यांगांना सदस्यत्व नाही आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती असेल किंवा इतर मंडळे असतील, जर सेवा आणि हक्क जर आज सेवा आणि हक्क दिन जर साजरा जर करत असेल तर आमच्या दिव्यांगाचं आमचं म्हणणं आहे की आमच्यासाठी शासनाकडून कुठल्या सेवा आहेत आणि आमचं हक्क काय आहे। जर आम्हाला जर सेवा जर आमच्यासाठी असत्या तर आज आम्हाला इथं मोर्चा काढायची आणि आंदोलन करायची वेळ आली नसती। आम्हाला आमचा हक्क कोणता आहे आणि आम्हाला सेवा कोणत्या आहेत हे आम्हाला द्यावं, यासाठी आम्ही आज इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही मोर्चा काढलेला आहे।